नमस्कार माऊली, नमस्कार. अगं काय करतेयस? आजूबाजूला सगळा नातवंडांचा गोतावळा दिसतोय. वा 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 वा. गोष्ट सांगतेस त्या ना? छान छान छान. माऊली, हे जे त्यांच्यावर तू संस्कार करतेस ना, ते फार अनमोल आहेत, फार अनमोल. या सगळ्याची किंमत त्यांना नक्की आज ना उद्या कळेल. आणि उद्या मोठं झाल्यानंतर ते तुझं नाव आणखीन मोठं करतील माऊली, आणखीन मोठं करतील. आणि हे सगळं सांगायचा उद्देश एकच आहे माऊली, की आपल्या थोर परंपरेचा, पूर्वजांचा आपल्याला कायम अभिमान असायला हवा. तरच आनंदानं आपण आपलं आयुष्य व्यतीत करू शकतो. माऊली, कर्णाची कथा तर आपण ऐकलीच आहे, पण आपल्याकडे असंही एक उदाहरण आहे माऊली, की ज्यांनी आपल्या पूर्वजांच्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. त्या राजाचं नाव आहे राजा भगीरथ. इक्ष्वाकू कुलाचा राजा होता माऊली तो. केवढं थोर कुल त्याचं, थोर. त्याची ही कथा. आज तो त्याच्या परंपरेला मानवंदना देत सिंहासनाधीश होतोय. महाराज भगीरथ यांचे आगमन होत आहे. हो, महाराज भगीरथ यांचा विजय असो. महाराज भगीरथ यांचा विजय असो. महाराज भगीरथ यांचा विजय असो. महाराज. आपणा सर्वांच्या आशीर्वादामुळे आज या राज्याचा राजकारभार सांभाळण्यास मी पात्र झालो आहे. आजपासून या सिंहासनावरून केवळ जनकल्याणाच्या हेतूने मी माझे कार्य करण्यास तत्पर असेल. माझे पिताश्री राजा दिलीप तसेच त्यांचे पिताश्री राजा अंशुमन यांनी ज्या निष्ठेने या राज्याच्या कल्याणासाठी कार्य केले, तीच परंपरा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन. इक्ष्वाकू कुळाच्या थोर परंपरेचा वंशज म्हणून मी कार्य करेन. पुत्र भगीरथ आमची मुक्तता कर. 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 आणि हे कार्य करण्यास पुत्र मी भगीरथ आमची मुक्तता कर. पुत्र 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 भगीरथ आमची मुक्तता कर. महाराज, काय झाले महाराज? सर्व काही क्षेम आहे ना? नाही गुरुवर्य, नाही. माझ्या कानात आवाज घुमत आहे. कोणीतरी काहीतरी सांगू पाहत आहे, समजत नाही. तो आवाज मला अस्वस्थ करत आहे. तो आवाज मला अस्वस्थ करत आहे. महाराज, पुत्र भगीरथ आमची मुक्तता कर. 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 पुत्र भगीरथ आमची मुक्तता कर.
थांब पुत्र, तू कितीही ठरवलेस तरी तुला इथून पळून जाणे शक्य नाही. आमचा मोक्ष झाल्याखेरीज तू देखील स्वस्थ जगू शकणार नाहीस. आम्हाला मुक्त कर, आम्हाला मोक्ष दे. मोक्ष मोक्ष मी कसं देऊ शकेन? कारण आम्ही तुझे पितर आहोत. पितर? होय पुत्र, हे सत्य स्वीकारून तू तुझे दायित्व पार पाड. आम्हाला मुक्त कर, आम्हाला मोक्ष दे. नाही. पुत्र भगीरथ आम्हाला मुक्ती दे. पुत्र भगीरथ आम्हाला मुक्त कर. पुत्र भगीरथ आम्हाला मुक्त कर. नाही. पुत्र भगीरथ आम्हाला मुक्ती दे. पुत्र भगीरथ आम्हाला मुक्ती दे. किती भयंकर स्वप्न पडले होते. हे काय होते? कोण होते हे सर्व जे मला माझे पितर म्हणून संबोधत होते? तू कितीही ठरवलेस तरी तुला इथून पळून जाणे शक्य नाही. आमचा मोक्ष झाल्याखेरीज तू देखील स्वस्थ जगू शकणार नाही. मला तातडीने यांच्याबद्दल महर्षींचा परामर्श घ्यायलाच हवा. महाराज 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 कुठे चालला? कुठे गेले महाराज? काय माहिती? चल. महाराज 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 कुठेच दिसत नाहीयेत. चल तिकडे बघूया. ऋषीवर राजन, आपण अशा अकाली माझ्या आश्रमात येणे केलेत? सर्व काही क्षेम आहे ना? क्षमा असावी, परंतु ऋषीवर आपल्याला कसे सांगू हेच मला समजत नाही. कुठल्या मुहूर्तावर मी सिंहासनावर आसनस्थ झालो हेच मला समजेनासे झाले आहे. ऋषीवर मला अमंगल स्वप्ने पडत आहेत, भास होत आहेत. पुत्र भगीरथ आमची मुक्तता कर. पुत्र भगीरथ आमची मुक्तता कर. आमचा मोक्ष झाल्याखेरीज तू देखील स्वस्थ जगू शकणार नाहीस. आम्हाला मुक्त कर, आम्हाला मोक्ष दे. मोक्ष मी कसं देऊ शकेन? कारण आम्ही तुझे पितर आहोत. माझे हे पितर कोण आहेत? ते माझ्याकडून मुक्तीची का अपेक्षा करत आहेत? अखेर तो क्षण आलाच जो विधिलिखित होता. राजन, आपणास ज्ञात असेलच, आपल्या इक्ष्वाकू वंशाचे नाव सर्वत्र गाजले ते राजा सगर आणि त्यांच्या 60,000 पुत्रांमुळे. राजा सगर यांच्याविषयी मी काहीसे जाणून आहे. राजन, राजा सगर म्हणजे आपलेच पूर्वज. त्यांना 2 भार्या म्हणजेच राण्या. बरीच वर्ष झाली त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही, म्हणून राजा सगर आणि त्यांच्या 2 राण्या तिघेही जण हिमालयातील वनात पुत्रकामना तप करण्यासाठी गेले. तिथे श्री ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिले. एका राणीस 60,000 पुत्र होतील आणि दुसऱ्या राणीस वंशधर पुत्र होईल, ज्याद्वारे वंश पुढे जाईल. आणि आशीर्वादाप्रमाणेच त्या दोघींनाही पुत्रप्राप्ती झाली. काही वर्षानंतर राजा सगर यांनी अश्वमेध यज्ञ करण्याचे योजिले. त्यातील अश्वाच्या सुरक्षेचे दायित्व 60,000 पुत्रांवर सोपवले. परंतु ते सर्व पुत्र अत्यंत क्रूर स्वभावाचे, अत्याचारी आणि अहंकारी होते. त्यांच्या अत्याचाराला सारेच जण त्रासलेले होते. त्याचे सर्वाधिक भय वाटत होते ते देवेंद्रांना, कारण
जर का हा यज्ञ यशस्वी ठरला तर राजा सगर आणि त्यांचे 60,000 पुत्र इंद्रासन प्राप्त करतील. म्हणून देवेंद्रांनी चतुराईनं या सर्व पुत्रांचा बिमोड करण्याचे ठरविले आणि एके रात्री कपटाने त्यांनी तो अश्व कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन लपवला. आणि ही गोष्ट जेव्हा राजा सगर यांस समजली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. ही तुमची शक्ती, हे तुमचे सामर्थ्य, किती लज्जास्पद आहे हे. मी महाराज सगर माझ्या पुत्रांवर दायित्व सोपवून अश्वमेध यज्ञ योजितो आहे आणि ते त्या अश्वाचं संरक्षण देखील करू शकत नाहीत. पिताश्री, आम्ही संपूर्ण योजना आखली होती, तरी देखील तो अश्व लुप्त झाला. लुप्त झाला? कुठे? त्यास अवकाशाने गिळले का धरणी मातेने आपल्या पोटात घेतले? मला लज्जा वाटत आहे तुम्हाला माझे पुत्र म्हणून घेण्यासाठी. काहीही करा, आज सूर्यास्तापर्यंत तो अश्व माझ्या समोर हजर करा, अन्यथा माझे पुत्र म्हणून घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. राजा सगर यांच्या आदेशानुसार ते 60,000 पुत्र त्या अश्वाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पृथ्वी पालथी करू लागले. राने वने समुद्र सारं काही नष्ट केलं त्यांनी. धरणी खोदून त्या अश्वाचा शोध घेण्यात आला. त्या भेगा इतक्या महाकाय होत्या की समुद्राचं सर्व पाणी त्यात सामावलं. राजा सगर आणि त्याच्या 60,000 पुत्रांमुळे समुद्राची ही अवस्था झाली. म्हणूनच त्या सागर हे नाव पडलं. अखेर तो क्षण आलाच जो विधी लिखित होता. भ्राताश्री, संपूर्ण सृष्टी शोधली, आता केवळ एकच आश्रम शिल्लक आहे. मग प्रतीक्षा कसली करताय? पिताश्रींच्या आज्ञा लक्षात आहे ना? काहीही करून अश्व मिळायलाच हवा. आक्रमण! भ्राताश्री, पाहिलेत, अखेर हाच आपला अश्व येथे सापडला. त्याने कोणी यास चोरून इथे आणले, त्यास कडक शासन झाले पाहिजे. भ्राताश्री, हाच चोर तपस्वीचा वेश धारण करून तप करण्याचं ढोंग रचत आहे. धूर्त साधू, आमच्या अश्वाचे चोरून हरण करण्याचे दुस्साहस केलेस तू आणि त्या पश्चात येथे तप करण्याचे ढोंग रचत आहेस. उघड तुझे डोळे, अन्यथा तुझा विनाश अटळ आहे. हा असं ऐकणार नाही. आत्ताच्या आत्ता याला दंड द्यावा. कोण आहात तुम्ही? एका ऋषीच्या आश्रमात येऊन त्याच्या तपोभंगाचे साहस तुम्ही केले तरी कसे? ऋषी, अरे आमच्यासाठी तू केवळ एक चोर आहेस. आमचा अश्व तू चोरला आहेस. तुमची मती भ्रष्ट झाली आहे. एका तपस्वी ऋषीवर असे हीन आरोप करायचे काय परिणाम होतील याची तमा नाही तुम्हास? तमा आणि आम्हाला? बघितलं, आम्ही 60,000 बंधू आहोत.
संपूर्ण सृष्टीवर अधिराज्य गाजवण्याचं सामर्थ्य आहे आमच्यात. तू कशाचं भय दाखवतोयस आम्हाला? तुमच्या ह्या सामर्थ्याने तुम्हाला इतके अंध केले आहे की तुम्हा झालेल्या अहंकाराचे देखील तुम्हास भान नाही. मी तुम्हाला या क्षणी अग्नीने भस्म करतो. ऋषीवर, या इतिहासाची मला काहीच कल्पना नव्हती. राजन, आपल्या पूर्वजांचा असा दुर्दैवी नाश झाला, संहार झाला. म्हणूनच ते पूर्वज आता अतृप्त आत्मे बनून आपल्याकडे मागणे मागत आहेत. परंतु त्यांना मोक्ष मिळावा म्हणून मी काय करू शकतो? राजन, हे कार्य जितके महत्वाचे आहे तितकेच क्लिष्ट देखील. मी समजलो नाही ऋषीवर. माझ्या पितरांना मुक्ती मिळावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आपण केवळ उपाय सुचवावा. उपाय आहे, आपण लक्ष देऊन ऐकावा. आपल्या पितरांना मोक्ष तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा त्यांच्या राखेस गंगा नदीचा स्पर्श होईल. काय? आपण हे काय सांगत आहात ऋषीवर? गंगा नदी? हे कसे शक्य आहे? आपले पिताश्री, त्यांचे पिताश्री या सर्वांना अविरत प्रयत्न करूनही गंगा नदी स्वर्ग लोकातून या पृथ्वी तलावर आणता आले नाही. आणि म्हणूनच आपल्या सर्व पितरांना आजपर्यंत मोक्ष प्राप्त झाला नाही. म्हणजे याचा अर्थ, जर मी गंगा नदीस भूलोकी आणू नाही शकलो तर माझे पितर मुक्त होणार नाहीत? नाही. पाहिलंच माऊली, ज्या भगीरथानं काही काळापूर्वी राजपद स्वीकारलं त्याला त्याच्या पूर्वजांनी कसं निशस्त्र केलं. ते पूर्वज देखील पापीच म्हणायला हवेत ग. त्यांचे शापित आत्मे त्याला आता त्रास देत होते. ही मानवी वृत्ती आहे माऊली, मानवी वृत्ती आहे. जेव्हा आपल्याला काही वाईट स्वप्न पडतात किंवा अघटित असे काही भास होतात तेव्हा एक संकेत असतो माऊली की आपल्या पूर्वजन्मी अथवा पूर्वजांच्या बाबतीत काहीतरी कलंकित घटना घडलेल्या असू शकतात. म्हणूनच माऊली, आपल्या पुराणांमध्ये आपल्या पूर्वायुष्याला फार महत्व आहे. आता बघावं हे लागेल की आपल्या शापित आत्म्यांच्या मुक्तीसाठी भगीरथ काय पाऊल उचलतो ते. बघूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.